आता MPSC आणि UPSCचं काय झालेलं आहे की कॉमन गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत याचा बरेच विद्यार्थी असं एकत्र अभ्यास करतात. त्याच्या दृष्टीनं एस आणि इथिक्स असं आता कॉमन आहे सगळ्या. GS 1, 2, 3 आहे. ऑप्शनल MPSCचा गेलेला आहे आता पुढच्या बॅचेससाठीच्या. यावर्षी ते लिहिणारे लोक आहेत. त्याच्या दृष्टीनं दोघांना उपयुक्त ठरेल असं साधारणतः एक क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे तो पहा. कशाचा? एस आणि इथिक्सचा. त्यामुळे एस आणि इथिक्समध्ये रिजनलमध्ये लिहिणार, इंग्रजी सगळ्यांना तो उपयुक्त असणारा. त्याचा मुख्य हेतू काय की तो सिलेबसची नेमकी ओळख व्हावी, अभ्यास पद्धती निश्चित व्हावी, केस स्टडी कशा सोडवायच्या, फिलॉसॉफिकली कसं लिहायचं ते जे आहे, त्याचे आर्ग्युमेंट्स कशी बिल्ड करायची, कन्क्लूड कसं करायचं, स्टार्ट एंड उत्तराचा कसा असेल, असं प्रॅक्टिकल ओरिएंटेड अशी साधारणतः 1 महिन्याची एस आणि इथिक्सची एक क्रॅश कोर्सची बॅच जी आहे ती 2 सप्टेंबरपासून, म्हणजे आत्ता सांगण्याचं कारण काय तर ज्यांना ज्यांना प्लॅन करायचं असतं प्लॅन करता येईल. 2 सप्टेंबरपासून पुढचं महिनाभर, 1 महिन्याभराचा साधारणतः क्रॅश कोर्स आहे ते सुरू होईल. त्याच्यामध्ये जुने PYQ सगळे आपले आलेले. MPSCचे आता समजा 1-2 पेपर, हा पेपर होईल, दुसरा पेपर पुढे जेव्हा ऑक्टोबरमध्ये होईल तर हे 2 पेपर, इकडचे पेपर, हे सगळे अनालाइज करायचे, त्याच्यावर लिहून पाहायचं. त्यामुळे याचं नुसतं इथिक्स किंवा एस असं नाही, याचं कंबाईन असं एक रूप आहे. एस आणि इथिक्सवर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारे संपूर्णपणे काहीतरी नक्की दृष्टी मिळेल. आणि त्याच्या दृष्टीनं एस आणि इथिक्सची ही क्रॅश कोर्सची बॅच जी आहे ती 2 सप्टेंबरपासून सुरू होते. ज्यांना असं वाटतं की आपल्याला हे उपयुक्त पडेल त्यांनी आत्तापासून संपर्क करून त्याचं रजिस्ट्रेशन द्यायला लागेल. रजिस्ट्रेशन करून ठेवलं, नाव नोंदणी फक्त करायला पाहिजे. ॲडमिशन अगदी त्यावेळेला 4-5 दिवस आधी घेतले चालेल, पण नाव नोंदणी आवश्यक आहे. ती नाव नोंदणी नसेल, या बॅचला आत्ता जसं झालं की बऱ्याच जणांना ती नाव नोंदणी नसल्यामुळं मग त्याच्यामध्ये इन्क्लूड करता आलेलं नव्हतं. म्हणून त्याला नाव नोंदणी करून ठेवा, म्हणजे मग आपल्याला त्या 2 सप्टेंबर बॅचचं नियोजन करता येईल. त्याचा हेतू एसे कसा लिहायचा, निबंध कसा लिहायचा, 150वर निबंध गेलेले मार्क मिळाले लोकांनी कसे लिहिले, किंवा एकूण त्याचा अप्रोच कसा असायला पाहिजे, तसं निबंधाचं आणि इथिक्सचं असं महिन्याभराचं क्रॅश कोर्सचं नियोजन 2 सप्टेंबरपासून केलेलं आहे. ही बॅच पण इथं ऑफलाईनला असेल. ऑनलाईनची पण बरीच डिमांड आहे. त्याच्याविषयी काय असेल तर लवकरच त्याची पण आपण एखादी सूचना नक्कीच याच्यामार्फत जाहीर करूया. पण मुख्यतः आत्ता हे जे आहे ते 2 सप्टेंबरला आपल्याला एस आणि इथिक्सचा क्रॅश कोर्स सुरू करायचा आहे. नाव नोंदणी सुरू आहे, रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.